मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खोटाडे संजय राऊतांची सडकून टीका। मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली, संजय राऊतांचा सवाल। सर्व आंदोलक बदलापूरचेच असल्याचं पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून सबूत, त्यामुळे आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत असा दावा करणाऱ्या शिंदेंना पोलिसांची चपराक, संजय राऊतांची टीका। बदलापूर प्रकरणाची हायकोर्टाकडून दखल, सुमोटो अंतर्गत याचिका दाखल, खंडपीठासमोर तातडीची सुनावणी, एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा कुटुंबियांचा दावा, तर घटनेनंतर आमच्या घराची तोडफोड केल्याचा आणि आम्हाला मारहाण केल्याचा कुटुंबियांचा आरोप। भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी बदलापूर क्राईम ब्रांचच्या शाळेत दाखल, अधिकाऱ्यांकडून पुरावे गोळा करण्यास सुरुवात। बदलापुरातल्या प्रकरणावर विकृत राजकारण नको, बदलापुरात पोस्टर्स, एक सजग बदलापूरकर या नावानं पोस्टरबाजी। सर्व शाळांमध्ये गुड टच बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार, बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारचा निर्णय, शालेय शिक्षण विभागाशी चर्चा करून उपक्रमाचा आदेश काढला जाणार। बदलापूरमधील घटनेनंतर राज्यभरातील शाळांच्या सुरक्षेबाबत शासन निर्णय जारी, शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती गठीत, नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई। बदलापूरमधील शाळेत घडलेला प्रकार चुकीचा, शाळेवर प्रशासकाची नेमणूक, आजपासून शाळेचा ताबा प्रशासक घेतील, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणातील पीडित मुलींचा एसआयटी प्रमुख आरती सिंग यांनी नोंदवला जबाब, एसआयटी मुख्याध्यापिका शिक्षकांचाही जबाब नोंदवणार। बदलापुरात 24 तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत, रेल्वे स्टेशन, शाळा परिसर आणि बाजारपेठेत पोलिसांचा बंदोबस्त। नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बैठकीला राहणार उपस्थित। पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज महत्त्वपूर्ण बैठक, सकाळी ही बैठक पार पडणार आहे। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका सरकारनं घ्यावी, नाहीतर विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार, शरद पवारांचा सरकारला इशारा। तरुणांच्या हक्काची संधी हिरावून घेण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला, एमपीएससी आंदोलनावर खासदार अमोल कोल्हेंची एक्स पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया। शरद पवारांना आता केंद्राची झेड+ सुरक्षा, सीआरपीएफचे 10 जवान पवारांसोबत असणार, राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निर्णय। शरद पवारांना देण्यात आलेल्या झेड+ दर्जाच्या सुरक्षेवरून नितेश राणेंची उपहासात्मक टीका, शरद पवारांना कोड मारणार हेच कळत नाही, देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी संरक्षण मिळतं, राणेंचा सवाल। केंद्रानं शरद पवारांना दिलेल्या सुरक्षेवर निलेश राणेंचा विश्वास नसेल तर नारायण राणेंचीही सुरक्षा काढावी, निलेश राणेंनी अमित शहांना तसं पत्र लिहावं, संजय राऊतांचा निलेश राणेंना खोचक सल्ला। राज ठाकरे आज नक्षलग्रस्त गडचिरोली दौऱ्यावर, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहात पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार, तर संध्याकाळी चंद्रपूरकडे रवाना होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।